नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्नेहा रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना आपण अगदी झटपट तयार होणारे आणि कोणत्याही प्रकारचा पाक न करता अगदी महिनाभर टिकणारे, त्याचबरोबर जिभेवर ठेवताच विरघळणारे अतिशय चविष्ट असे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मी इथे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही योग्य प्रमाण वापरला तर हे लाडू तुमचे परफेक्टच बनतील। हे लाडू सहज कोणीही बनवू शकतं। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या याच्या रेसिपीला। सगळ्यात आधी रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य आणि त्याचं प्रमाण पाहूयात। तर इथे मी 2 वाटी बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे। तूप हे मी पातेल्यामध्ये याकरिता काढलं आहे कारण आपल्याला यातील थोडं तूप हे गरम करून ते विरघळून घ्यायचं आहे। आणि रवा घेताना हे याप्रमाणे बारीक असा रवा घ्या, ज्याला 0 नंबरचा रवा असंही म्हटलं जातं। या वाटीच्या मापाने मी संपूर्ण जिन्नस हे मोजून घेतला आहे। तुम्ही घरातील कोणतंही भांडं एक सेट करून घ्या आणि त्याने संपूर्ण जिन्नस मोजून घ्या। रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। आता पॅन मध्ये थोडं तूप घ्यायचं आहे, अगदी थोडं 1 चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला। इथे तूप छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा एवढी चारोळी आणि त्याचबरोबर मी इथे 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदाम याप्रमाणे बारीक असे कट करून घेतले आहेत, ते घालूयात। त्याचबरोबर 2 चमचे मनुके घालूयात। सुकामेवा घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्ही इथं नाही वापरला तरीही चालेल। सुकामेवा न घालताही हे लाडू तुम्ही बनवू शकता, तरी हे लाडू छान लागतात। सुकामेवा हा तुपासोबत छान असा परतून घ्यायचा, फक्त हे आपल्याला मिनिटभर खरपूस असं परतून घ्यायचं आहे तुपासोबत। जवळजवळ सुकामेवा हा मी मंद आचेवरती मिनिटभर परतून घेतला आहे। आता गॅस बंद करूयात आणि सुकामेवा हा पूर्णपणे थंड करून घेऊयात। गॅसवर आता जाड तळाची कढई ठेवायची, गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपण जो बारीक रवा घेतला आहे ना तो घालायचा आहे। संपूर्ण 2 वाटी रवा घालायचा आहे। आता इथं आपल्याला हे फक्त 2 चमचे साजूक तूप यामध्ये घालायचं आहे। तूप हे मी पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे। आता रवा हा छान असा भाजून घेऊयात। आपल्याला रवा हा मंद आचेवरतीच खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। गॅस हा कुठेही मोठा किंवा मध्यम नाही ठेवायचा, गॅस कमीच ठेवून आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे। भाजताना रव्याचा रंग हा जास्त डार्कही नाही करायचा आहे, फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत रवा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। म्हणून शक्यतो गॅस हा कमीच ठेवून रवा हा मंद आचेवरती खरपूस असा खमंग भाजून घ्यायचा आहे। आपल्याला हे पळीने सतत ढवळत राहायचंय, म्हणजे रवा हा एकसारखा भाजला जाईल। तूप घातल्यानंतर रवा हा मी जवळजवळ 5 मिनिटं सतत ढवळत भाजून घेतलाय। आता यामध्ये आणखी 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि रवा हा आणखी थोडा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल। आताही गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे। या आधीही मी दिवाळीच्या फराळाच्या 2 रेसिपी अपलोड केल्या आहेत, करंजी आणि शंकरपाळीच्या। याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडल्या तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर स्नेहल रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, याने मलाही अशा छान छान रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि हे पूर्णपणे फ्री आहे, तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रवा हा छान असा खरपूस आपण भाजून घेऊयात आणखी थोडा वेळ। तर इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं रवा हा मी खरपूस असा भाजून घेतला आहे। त्याचा रंगही हलकासा बदलला आहे, पण रवा हा आपल्याला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे, कारण रवा हा अजूनही नीट भाजला गेला नाही आहे, थोडा कच्चाच आहे अजूनही। शक्यतो रवा हा भाजताना जाड तळाचं भांडं घ्या आणि नॉनस्टिकच्या कढईचा वापर टाळा, कारण रवा हा थोडा रवाळ असतो आणि त्यामुळे नॉनस्टिकची कोटिंग ही खराब होऊ शकते। आता रवा हा आपण आणखी छान असा खरपूस भाजून घेऊयात। तर रवा हा मी आणखी 5 मिनिटं भाजून घेतला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा हा गॅस बंद केल्यानंतरही थोडा वेळ परतून घेऊयात, कारण कढई आणि रवा हे दोन्ही गरम आहेत। आपण हे तसंच ठेवलं तर रवा हा तळाला थोडा लालसर होऊ शकतो, म्हणून हे आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। रवा हा मी 2 मिनिटं परतून घेतला आहे। आता आपण कढई खाली उतरवून घेऊयात। कढई मी खाली उतरल्यानंतर फक्त 5 मिनिटं थंड करून घेतली आहे। आपल्याला हे फक्त 5 मिनिटच थंड करून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही। रवा हा गरम आहे अजूनही। आता यामध्ये आपण 1 कप एवढी पिठी साखर घालूयात। रवा गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। आता पिठी साखर ही रव्यासोबत छान अशी मिसळून घेऊयात।
छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला पिठी साखर रव्यासोबत. पिठी साखर छान अशी एकजीव झाली रव्यासोबत की यावर आता झाकण ठेवायचंय. यावर झाकण ठेवून हे आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय. आता गॅसवर साजूक तूप ठेवायचंय. आपण एकूण अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलं होतं, त्यातील हे एवढं तूप शिल्लक आहे. आता हे तूप आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचंय. गॅस कमीच ठेवायचा आणि तूप हे फक्त पूर्णपणे विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचंय. तर हे पहा, तूप हे पूर्णपणे विरघळलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि तूप हे उतरवून घेऊयात. तोवर आपली पिठी साखर आणि रवा हे हलकंसं थंड होत आहे. तर इथे जवळजवळ 20 मिनिटं झाली आहेत. झाकण काढायचं. तर हे पहा, आपला रवा आणि पिठी साखर ही हलकीशी थंड झाली आहे. थोडं गरमच आहे अजून हे. आपल्याला हाताला सहन होईल इतपत हे थंड झालं आहे. तर हे पहा, याची जर मूठ वळली ती मूठ वळली जात आहे, पण याचे लाडू अजूनही वळता येणार नाही आहेत. आता काय करायचंय, जे तूप आपण विरघळवून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. आपल्याला इथे थोडं तूप घालायचं आहे. इथे थोडं तूप ठेवलं आहे या भांड्यामध्ये. संपूर्ण तूप नाही ओतायचं आहे आपल्याला. आता हे छान मिसळून घेऊयात आपण यामध्ये. आता आणखी राहिलेलं तूप यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी विरघळून घेतलेलं संपूर्ण तूप घातलं आहे यामध्ये. हे पुन्हा छान असं एकजीव करून घेऊयात. इथे अर्धी वाटी एवढं साजूक तूप आपण पूर्णपणे वापरलं आहे. संपूर्ण जिन्नस हे मस्त असं एकजीव झालं आहे. आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे, कारण आपण जर याचे लाडू वळले तर ते वळले तर जातात, पण ते वळल्यानंतर ते खाली बसतात. म्हणून यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर इथे 20 मिनिटांनी झाकण काढायचं. तर हे पहा, हाताला हे थोडं रवाळ लागत आहे. तुम्ही या स्टेजलाही लाडू वळू शकता, पण मी इथे हे मिक्सरला फिरवून घेणार आहे, जिथे हलकंसं आणखी थोडं बारीक होतं, छान असं मिसळून येतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना यातील अर्ध मिश्रण हे काढून घ्यायचं. सुरुवातीला अर्ध मिश्रण हे आपल्याला घ्यायचं आहे. आता यावर झाकण लावून याला फक्त 2 ते 3 वेळा छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. रव्याचं मिश्रण हे मी मिक्सरला 2 ते 3 वेळा छान असं फिरवून घेतलंय. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे मी ह्याप्रमाणे असं भांडं घेतलंय. यात आता मिश्रण आपण काढून घेऊयात आणि याचप्रमाणे जे बाकीचं राहिलेलं मिश्रण आहे ना, तेही मिक्सरला 2 ते 3 वेळा मस्त असं फिरवून घेऊयात. राहिलेलं रव्याचं मिश्रणही मी फिरवून घेतलं आहे, तेही आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात. याप्रमाणे ना रवा हा मिक्सरला फिरवून घेतला की त्याचे लाडू हे खाताना रवाळ असे लागत नाहीत. एकदम सॉफ्ट असे लाडू बनतात, अगदी पेढ्यासारखे. आता यामध्ये साजूक तुपावर परतून घेतलेला सुकामेवा घालूयात आणि तो पूर्णपणे मिश्रणामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त असं घेऊ शकता. तुम्ही यामध्ये नाही घातलात तरीही लाडू हे खूप छान लागतात. ड्रायफ्रुट्स हे छान असे एकजीव करून घेतले आहेत. मी यात 1 चमचा वेलची पूड घातली आहे आणि ती छान अशी मिसळून घेतली आहे, पण याचा व्हिडिओ मिस झाला आहे माझ्याकडून, माफी असावी. आता याचे लाडू वळून घेऊयात. तर याप्रमाणे हातामध्ये थोडं मिश्रण घ्यायचं, दुसऱ्या हाताने हलकासा दाब देत लाडू वळून घ्यायचे आहेत. आता एका हातामध्ये लाडू घेऊन तो याप्रमाणे असा खेळवायचा, म्हणजे असा फिरवायचा, जे त्याला छान असा गोल आकार येतो. आपला रव्याचा लाडू हा मस्त असा गोल गरगरीत तयार होतो. आपण हा लाडू एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे वळून घेऊयात. तर हे लाडू वळताना हाताने फक्त हलकासा दाब द्यावा लागतो, जास्त असा दाब देण्याची गरज नाही आहे. याप्रमाणे छान असे रवा लाडू वळतात, ते सहज वळलेही जातात आणि तोंडास टाकतात छान असे विरघळतात. संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे मी बांधून घेतले आहेत. तर हे पहा, किती मस्त असे आपले रवा लाडू तयार झाले आहेत. खूप सुंदर आणि स्वादिष्ट असे आपले रवा लाडू बनून तयार आहेत. तुम्हाला मी यातील एक लाडू फोडून दाखवते. तर हे पहा, किती मस्त, अगदी पेढ्यासारखा मऊ आणि महिनाभर टिकणारा रव्याचा स्वादिष्ट लाडू. तुम्ही पण या दिवाळीत रव्याचे लाडू याप्रमाणे बनवून नक्की पहा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील.